आवडीची गाणी पुरवाया. तुकोबारायांचा अभंग या ठिकाणी आवडीच्या लोकांची संगती मागतो आणि त्या संगतीमध्ये माझी धनी म्हणजे इच्छा पूर्ण होते अशी मला संगती दे, असा या सरळ या अभंगाचा अर्थ पाहता येतो. हे सांगण्याचं कारण म्हणजे 36व्या वर्षामध्ये प्रवेश करत असणारा हा एक दिवसीय कार्यक्रम अगदी याच वचनामध्ये बसतो की माझे जातीचे मज भेटो कोणी. ही सगळी जी मंडळी आहेत ना महाराज, ही सगळी मंडळी तालुक्याच्या विविध भागातून येतात. अगदी चेअरमन गायकर पाहिले तर पार त्या टोकावून येत आहेत. इकडं पाहिजे तर काही मंडळी पार इकडं औरंगपूरच्या पलीकडं पंढरनाथ महाराज डोकरी आहे तिथं ते येत आहेत. काही इकडून मावळातून येत आहेत. सगळी मंडळी या ठिकाणी भेटतात आणि केवळ हे या शेटे परिवाराचं प्रेम म्हणून ही मंडळी येतात. शेटे परिवार काय देतो हा विषय गणिताच आहे किंवा वेगळ्या स्वरूपाचा भाग आहे, पण त्यांच्या प्रेमाचा विषय हा आहे की ही मंडळी खेचून येतात. जसं तुम्ही म्हणले देव घराला येतो तो भक्ती सन्मानाने पूजला तर येतो, तशी ही मंडळी आपल्याला आम्हाला सन्मानाने पूजतात म्हणून आम्ही या ठिकाणी येतो. हे या कार्यक्रमाचं यश आहे आणि हे या शेटे परिवाराचं महत्त्व आहे. महाराजांच्या चिंतनाबद्दल बोलायचं झालं तर कसोटी प्लेअर खेळणारा खेळाडू जो असतो तो तंत्रशुद्ध असतो आणि वन डे खेळणारा जो प्लेअर असतो तो कसाही आडतुडा मारित असतो. पण कसोटी प्लेअर येणार तो तंत्रशुद्ध चालतो. कॉपीराईट फटका, जे पुस्तकात शिकवलं तसंच बोलणार आणि ते महाराजांचं काम आहे. अगदी सूत्रबद्ध स्वरूपाचं काम आदरणीय महाराजांचं या निमित्तानं झालं. हा एक विषय. आणि महाराज थोडासा तुमची परवानगी घेऊन बोलतो की सध्या महाराष्ट्रामध्ये एक चर्चेचा विषय झालेला आहे. पांडुरंग पवार साहेब, एक 4 दिवसापूर्वी सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये पुणे या ठिकाणी ज्ञानोबा ते तुकोबा या प्रवासाचं बीज भाषण करीत असताना आदरणीय गोविंदगिरीजी देव यांनी एक धक्कादायक स्वरूपाचं वक्तव्य केलं की त्या वक्तव्यानं सकल वारकरी संप्रदायाच्या भावनेला आणि सत्तेला ठेच पोहोचलेली. आम्ही अहिंसक माणसं आहोत. आम्ही कधी आक्रमक होत नाही, पण आम्ही ज्यांच्या श्वासावर जगतो त्या आमच्या उपास्य दैवतांच्या बद्दल तुमची जर अशा प्रकारची खाली करणारी भाषा असेल तर आम्ही तिचा जरूर निषेध करू. योग्य स्वरूपाचा आहे. तुम्ही एखाद्या संताला मोठं करीत असताना ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवर टीका आहे म्हणायचं, तिचं अवमूल्य करायचं. गाथा हे फक्त अभंगाचं संकलन आहे त्याची टीका करायची. भागवत एकादश स्कंदाची टीका आहे म्हणून त्याचं अवमूल्य करायचं आणि ते आम्ही ऐकून घ्यायचं. त्याबद्दल तुमचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. म्हणून मी सुद्धा अखिल वारकरी संप्रदायाच्या वतीने उपस्थितांच्या वतीने सुद्धा या वक्तव्याबद्दल त्यांचा निषेधच करील हे मी या निमित्तानं बोलतो. आणि आजही त्यांनी एक धक्कादायक वाक्य केलं. आपली सगळी भगवीवस्त्राची शान बाजूला ठेवून त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं वाक्य केलं. एका राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याचा उल्लेख तुम्ही ज्या लक्ष्मीच्या वाहनाचा केला तो उल्लेख त्याचा केला, हे बरोबर नाही. ज्या कामाकरता याला प्रोफेशनल मिसकंडक्ट म्हणायचं की आपण ज्या कामाकरता ते काम न करता भरत करीत राहायचं, हे बाकी योग्य स्वरूपाचं नाही. आदरणीय गिरजी महाराज जरी मोठे असतील तरी आमच्या भावनाबद्दल तुमच्या मनात जी तुमची भावना असेल त्याबद्दल आम्ही नाखुश आहोत. तुमचा निषेध आहे. या निमित्तानं महाराजांची सेवा उत्तम झाली. महाराजांनी या चिंतनामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं सहकार्य केलं. जाता जाता फक्त तुम्हाला एक 2-3 निरोप सांगून जातो. दरवर्षी मी या ठिकाणी सांगतच असतो की परवा दिवशी आमच्या मुक्तामाता महाराज एकदा आले होते. त्या ठिकाणी सेवा आहे. मुक्तामातेचा उत्सव आता 10 तारखेला आहे. त्या ठिकाणी रवींद्र महाराजजी पोटे श्रीगोंदा यांची त्या ठिकाणी आपण सेवा पहिल्यांदा घेतलेली आहे. त्यानंतर एकादशीच्या दिवशी म्हणजे रविवार आणि सोमवार 2 दिवस आमच्या पीरबाबाचा महोत्सव आहे. त्या ठिकाणी आदल्या दिवशी संध्याकाळी 7 ते 9 वारकरी शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष केशव महाराजजी उखळीकर आदरणीय उखळीकरांची सेवा आहे. आणि सकाळी काला स्पेशालिस्ट राजेंद्र महाराजजी सदगीर यांची त्या ठिकाणी सेवा होणार आहे. आणि 20 तारखेला त्या आमच्या इनामबाबापाशी रामकृष्ण हरी गडाचे महंत नामदेव महाराज घुले
यांची त्या ठिकाणी सेवा होईल. त्याप्रमाणे हनुमान जन्माच्या निमित्तानं आमच्या बोरी खुर्द गावठाणचे या ठिकाणी किसनमामा गुले आहेत, विलास पाटील काळे आहेत, आमचे तानाजी महाराज शेटे आहेत, या अरुण शेटे आहेत. या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला आमंत्रण आहे की त्याही ठिकाणी गेली मला वाटतं 52 वर्षापासून सप्ताह चालू आहे आणि त्या 52 वर्षाच्या सप्ताहामध्ये याही वर्षी 1/4 पासून ते 5/4 पर्यंत राजारामजी महाराज जाधव बोरी, त्याप्रमाणे किसन महाराज काळे यांचं हनुमान जन्माचं कीर्तन, किशोर महाराज बांगरखेड, एकनाथ महाराज सांगोलकर, अशोक महाराज इदगे आणि राजेंद्र महाराज सदगीर यांचा काला होईल. या सर्व कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं ही आग्रहाची विनंती करतो आणि चांगल्या स्वरूपाचा सप्ताह या निमित्तानं शेते मंडळी करतात. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं हार्दिक स्वरूपाचे धन्यवाद.